नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान ह्या व्याख्यानमालेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या अगोदरच्या भागांमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या सामाजिक तसेच राजकीय स्वातंत्र्य लढ्यांविषयी माहिती घेतली। या दोन्ही स्वातंत्र्य लढ्यांमधून आपल्या भारतीय राजकारणातच नव्हे तर जनमानसात देखील लोकशाहीची मूल्य अधिक चांगल्या प्रकारे रुजू लागली होती आणि त्यामुळेच आता आपण आपल्या देशाचे संविधान निर्माण करू शकतो आणि केवळ निर्माणच नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील करू शकतो असा निर्धार भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेला होता। आणि म्हणूनच आता आपण आपलं संविधान निर्माण करावं आणि त्यासाठी आपल्या भारतीय लोकांचीच एक संविधान सभा असावी अशी मागणी जोर धरू लागली होती। भारतीयांच्या या मागणीचा विचार ब्रिटिशांनी पहिल्यांदा 1940 मध्ये ऑगस्ट प्रस्तावाच्या माध्यमातून केली। भारतीयांना संविधान बनवण्याच्या असलेल्या अधिकाराला मान्यता मिळण्याची ही ब्रिटिशांची पहिलीच वेळ होती। त्याला कारणही तसंच सक्षम होतं। 1 सप्टेंबर 1939 ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं। आता ह्या महायुद्धामध्ये फ्रान्स आणि इतर म्हणजे मित्र राष्ट्रांसोबत ब्रिटनने देखील भारतासह जर्मनी विरुद्ध युद्धात उतरण्याची घोषणा केली। आता हे महायुद्ध मित्र राष्ट्र विरुद्ध हुकुमशाही राष्ट्र यांच्यामध्ये झालेलं होतं। मित्र राष्ट्रामध्ये इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर त्यांच्या विरोधात जर्मनी, इटली आणि जपान आणि इतर त्यांच्या सहकारी राष्ट्रांचा समावेश होता। जवळजवळ जगातील 70 देशांचे सैनिक जे होते तर ते ह्या युद्धामध्ये सहभागी झालेले होते। हे युद्ध जवळजवळ 1939 ते 1945 असे तब्बल 6 वर्ष चाललं। ह्या युद्धामध्ये जवळपास 6 कोटीच्या वर मनुष्यहानी झाली आणि अगणित प्रमाणामध्ये वित्तहानी देखील झाली होती। जगाचं प्रचंड नुकसान या महायुद्धामुळे झालेलं होतं। या महायुद्धात मित्र राष्ट्रांचा विजय झाला। असो, आता भारतासह जेव्हा ब्रिटिशांनी या महायुद्धामध्ये उतरण्याची घोषणा केली त्यावेळेला ब्रिटिशांनी भारतीयांना न विचारता, विश्वासात न घेता ही घोषणा केलेली होती। अगदी परस्पर ही घोषणा केलेली होती आणि त्यामुळे भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड असंतोष पसरला आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून ब्रिटिश प्रांतांमध्ये जे 11 प्रांतात प्रांतीय विधानमंडळामध्ये भारतीय सदस्य निवडून आलेले होते त्या सर्व भारतीय प्रतिनिधींनी आपले राजीनामे दिले। ह्या सर्व 11 प्रांतीय सरकारांनी राजीनामे दिल्यानंतर भारतीयांमध्ये असलेला असंतोष शमवण्यासाठी आणि भारतीयांचा दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभाग मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी तडजोडीचे धोरण स्वीकारले। त्याचाच एक भाग म्हणून व्हाईसरॉय लिनलिथिगो यांनी 8 ऑगस्ट 1940 रोजी भारतीयांसमोर एक प्रस्ताव मांडला। आता हा प्रस्ताव ऑगस्ट महिन्यात आल्यामुळे याला ऑगस्ट प्रस्ताव म्हणून देखील ओळखले जाते। या प्रस्तावात लोकप्रिय वाटतील अशा घोषणा करण्यात आलेल्या होत्या। याच प्रस्तावात पहिल्यांदा भारतीयांच्या संविधान सभा निर्मितीची जी मागणी होती ती मान्य करण्यात आलेली होती, परंतु ही संविधान सभा युद्ध संपल्यानंतर गठीत केली जाईल असा याच्यामध्ये प्रस्ताव मांडण्यात आलेला होता। यासोबतच भारताला डोमिनियन स्टेटचा दर्जा म्हणजे वसाहतीचा दर्जा देण्याचं मान्य करण्यात आलेलं होतं। शिवाय व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात येणार होती। त्यानंतर युद्धाच्या संदर्भात जी सल्लागार समिती होती त्यासुद्धा भारतीयांचा समावेश करण्यात येणार होता। त्यासोबतच अल्पसंख्याकांच्या हिताचे देखील संरक्षण केले जाईल अशा पद्धतीचा प्रस्ताव याच्यात मांडण्यात आलेला होता। परंतु या प्रस्तावामध्ये भेदनीतीचा उपयोग आणि संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी नाकारण्यात आल्यामुळे भारतीयांनी एकमताने हा प्रस्ताव फेटाळून लावला। जागतिक महायुद्ध सुरू होते। या महायुद्धामध्ये सुरुवातीला जर्मनीची विजयी घोडदौड सुरू होती। त्यातच फ्रान्स, हॉलंड आणि बेल्जियमच्या पिछाडीमुळे ब्रिटनची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली होती। त्यातच पुढे 1942 मध्ये जपानने ब्रिटिशांचं प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या सिंगापूरवर कब्जा मिळवला। हा ब्रिटिशांसाठी खूप मोठा धक्का होता। आता जपानची विजय घोडदौड ही सुरूच होती। जपान अगदी भारताच्या उंबरठ्यावर असलेल्या रंगून म्हणजे आजचा जो म्यानमार देश आहे त्याच्या राजधानीपर्यंत येऊन ठेपला होता। निश्चितच जपानचं पुढचं टार्गेट भारत होतं आणि ब्रिटिशांपासून भारतीयांना मुक्ती मिळवून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली आझाद हिंद फौजेची जी मदत होती ती जपानला मिळणार होती। भारत आता आपल्या हातातून जाते की काय ह्या भीतीपायी ब्रिटिशांवर प्रचंड दबाव निर्माण झालेला होता।
काहीही करून आता जपान विरुद्ध भारतीयांचे सहकार्य मिळावे यासाठी ब्रिटन खटाटोप करू लागला। त्यातच अमेरिकेसारख्या व इतर मित्र राष्ट्रांकडून देखील ब्रिटिशांवर दबाव येऊ लागला की काही करून, काही तडजोड करून भारतीयांची सहकार्य हे जपान विरुद्ध तुम्ही मिळवाच। आणि म्हणूनच ब्रिटनचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी 23 मार्च 1942 रोजी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले। काही लोकप्रिय घोषणांसह क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली। या क्रिप्स योजनेत देखील भारताला डोमिनेट स्टेटचा म्हणजे वसाहतीचा दर्जा देण्याचं मान्य करण्यात आलेलं होतं। सोबतच युद्ध चालू असेपर्यंत युद्ध खाते सोडून भारतातील इतर सर्व खात्यांचा कारभार भारतीयांना सोपवण्यात येणार होता। यासोबतच येथे सुद्धा आपल्या भारतीय संविधान निर्मितीसाठी संविधान सभा निर्माण करण्याची योजना ह्या क्रिप्स योजनेमध्ये आखण्यात आलेली होती। परंतु त्यात गोम अशी होती की ह्या योजनेमध्ये संस्थानिकांना आणि प्रांतांना हे जे बनवलेले संविधान आहे ते मान्य करायचे की नाही करायचे याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले होते। आता आम्हाला वसाहतीचा दर्जा नको होता, तर संपूर्ण स्वराज्य हवं होतं। शिवाय संविधान सभा युद्ध संपल्यानंतर का, आता का नाही, हा प्रश्न भारतीयांचा होता। आणि त्यातच हे संविधान संस्थानिकांना आणि प्रांतांना मान्य असेल तर त्यांनी स्वीकारावं, अन्यथा नाही। म्हणजे या योजनेतून भारताचे कितीतरी तुकडे पडण्याची भीती निर्माण झालेली होती आणि म्हणूनच सर्व भारतीयांनी एकमुखाने हा प्रस्ताव देखील फेटाळून लावला। ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकामध्ये जो सत्ताधारी हुजूर पक्ष होता त्याचा पराभव झाला आणि मजूर पक्ष सत्तेवर आला। या मजूर पक्षाचे नेते क्लेमेंट ॲटली हे ब्रिटनचे प्रधानमंत्री बनले। आता हे जे नव्यानं सरकार स्थापन झालेलं होतं हे सरकार भारताला स्वातंत्र्य देण्यासंदर्भात अतिशय सकारात्मक होतं। त्याचाच एक भाग म्हणून पुढे 15 मार्च 1946ला भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्यात येईल अशी घोषणाच क्लेमेंट ॲटली यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केली। या संदर्भातल्या पुढील वाटाघाटी करण्यासाठी 24 मार्च 1946 रोजी सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स व एव्ही अलेक्झांडर ह्या तिघांचं शिष्टमंडळ भारतात पाठवण्यात आलं। या शिष्टमंडळालाच कॅबिनेट मिशन तसेच त्रिमंत्री योजना म्हणून देखील ओळखलं जातं। खास करून आपल्या देशाची संविधान सभा नक्की कशी बनवली जाईल या संदर्भातलं संपूर्ण नियोजन या कॅबिनेट मिशनमध्ये होतं। आता सर्वसाधारणपणे या मिशनच्या तरतुदीनुसार 10 लाख जनसंख्येमागे एक प्रतिनिधी निवडली जाईल अशा पद्धतीची योजना होती। त्यावेळेला भारताची लोकसंख्या जवळपास 40 कोटीच्या घरात होती आणि म्हणूनच संपूर्ण भारतातून ह्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 389 सदस्य ह्या संविधान सभेमध्ये निवडून जाणार होते। परंतु आपण या अगोदर बघितलेलं आहे की त्यावेळेला भारत हा एकसारखा नव्हता। काही भाग हा ब्रिटिश भारतामध्ये विभागण्यात आलेला होता, तर काही भाग हा संस्थानिक भारतामध्ये विभागण्यात आलेला होता। त्यात आणखीन एक तिसरा पण छोटा कमिशनरी प्लेसेस म्हणून भाग होता। कमिशनरी प्लेसेस म्हणजे काय, तर आता ज्याप्रमाणे केंद्रशासित प्रदेश असतात त्याचप्रमाणे त्यावेळेला ब्रिटिशांचा भारतावरील काही छोट्या भूभागांवर म्हणजे कब्जा होता की जिथे गव्हर्नर जनरलची नियुक्ती करणं ब्रिटिशांना सोयीस्कर नव्हतं। त्यामुळे तिथला राज्यकारभार ब्रिटिश हे कमिशनरांच्या माध्यमातून करत असे। त्यांना कमिशनरी प्लेसेस असं म्हटलं जायचं। आपल्या भारतामध्ये त्यावेळेला दिल्ली, राजस्थानमधील अजमेर मेरवाडा, कर्नाटकामधील कुर्ग आणि आजच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान असे 4 कमिशनरी प्लेसेस त्यावेळेला अस्तित्वात होते। भारताची विभागणी अशा प्रकारे 3 विभागामध्ये झालेली असल्या कारणाने ब्रिटिश प्रांतातून 292 सदस्य निवडण्यात येतील। 93 सदस्य हे संस्थानिक भारतातून नामनिर्देशित असतील, तर 4 सदस्य ह्या कमिशनरी प्लेसेसमधून घेण्यात येतील। अशा पद्धतीची तरतूद ह्या कॅबिनेट मिशनमध्ये करण्यात आलेली होती। आता हे जे 292 सदस्य ब्रिटिश प्रांतामधून निवडून येणार होते ते काही प्रत्यक्ष जनतेतून निवडून येणार नव्हते, तर त्यावेळेला 1945च्या शेवटी आणि 46च्या सुरुवातीला ज्या प्रांतीय निवडणुका आपल्या देशामध्ये झालेल्या होत्या त्यात जे सदस्य निवडून आलेले होते, ज्यांना आता आपण आमदार म्हणूया, तर असे आमदार ह्या संविधान सभेसाठी प्रतिनिधींची निवड करणार होते। आता या 1945-46च्या प्रांतीय निवडणुकांमध्ये बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेले नव्हते। संपूर्ण भारतातून बाबासाहेबांच्या पक्षाचे केवळ 2च सदस्य निवडून आलेले होते, एक मद्रास प्रांतातून तर एक बंगाल प्रांतातून। मुंबई प्रांतातून तर एकही सदस्य बाबासाहेबांच्या पक्षाचा नव्हता। त्यामुळे बाबासाहेब अत्यंत चिंतेत होते, कारण संविधान सभेत बाबासाहेबांचं जाणं हे खूप गरजेचं होतं। कारण आपल्या भारतातील दीनदलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी बाबासाहेब तिथं असणं
खूप महत्त्वाचं झालेलं होतं. अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी झटणाऱ्या बाबासाहेबांनाच संविधान सभेत जाण्याची संधी प्रस्थापित विरोधकांनी षड्यंत्रपूर्वक संपविण्याचा घाट घातलेला होता. परंतु डगमगतील ते बाबासाहेब कुठले? बाबासाहेब डगमगले नाहीत. त्यांनी त्याचवेळी स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचा एक निवेदनात्मक ग्रंथ लिहिला. हा काही साधासुद्धा ग्रंथ नव्हता, तर आपल्या राज्यघटनेमध्ये ज्याप्रमाणे अनुच्छेद, खंड, उपखंड अशी योजना केलेली आहे तशाच प्रकारचा त्याच धर्तीवरती बाबासाहेबांनी हा ग्रंथ मांडलेला होता. आणि यातून भारतातील दीनदलित आणि वंचित घटकांसाठी नेमके कोणते मूलभूत अधिकार असावेत, त्यांचं संरक्षण कशा पद्धतीने करण्यात यावं या पद्धतीची परिपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये दिलेली होती. जरी बाबासाहेब स्वतः संविधान सभेत पोहोचू शकत नव्हते तरीही या ग्रंथाच्या माध्यमातून आपले विचार संविधान सभेत पोहोचावेत याची पुरेपूर काळजी बाबासाहेबांनी घेतलेली होती. परंतु पुढे बंगाल प्रांतातून बाबासाहेबांचे जे निष्ठावंत सहकारी होते बॅरिस्टर जोगीरनाथ मंडल यांनी बाबासाहेबांना बंगाल प्रांतामधून संविधान सभेसाठी निवडणूक लढण्याची विनंती केली. आता हे जे जोगेंद्रनाथ मंडल होते हे बंगाल प्रांतात मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये, प्रांतीय सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळेला शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि मुस्लिम लीग यांचे संयुक्त सरकार बंगाल प्रांतामध्ये कार्यरत होते. अशा वेळेला राष्ट्रहिताचा विचार करून बाबासाहेबांनी बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल यांच्या विनंतीला मान दिला आणि बंगाल प्रांतातून निवडणूक लढली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांच्यासोबतच बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल हे देखील संविधान सभेवर पोहोचले. 6 डिसेंबर 1946 रोजी फ्रेंच मॉडेलप्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे फ्रेंच संविधान सभा अस्तित्वात आली होती त्याच धर्तीवर आपली भारतीय संविधान सभा देखील अस्तित्वात आली. 9 डिसेंबर 1946 रोजी आपल्या संविधान सभेची पहिली बैठक नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशनल हॉल, म्हणजे सध्याचा सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस आहे, तिथे झाली. या पहिल्या बैठकीला JP कृपलानी यांनी सर्वप्रथम संबोधित केले. शिवाय या बैठकीत सर्वात ज्येष्ठ असल्याने सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुढे 11 डिसेंबर 1946 रोजीच्या संविधान सभेच्या बैठकीमध्ये संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी यांची निवड करण्यात आली. सोबतच BN राव यांना संविधान सभेने घटनात्मक सल्लागार म्हणून निवडले. आता घटना नक्की कशी बनवली जाईल हे ठरवण्यासाठी 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत संविधानाच्या उद्देशिकेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावामध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्वे आणि तत्त्वज्ञान देण्यात आलेले होते. या प्रस्तावावर बरीच मान्यवरांनी आपली मतं मांडली. त्यात 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांनी आपले अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मत मांडले. या प्रस्तावावरती सातत्याने चर्चा विचार होऊन शेवटी हा प्रस्ताव 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर करण्यात आला. संविधान सभेतील कामकाजावरून बाबासाहेबांच्या अफाट ज्ञानाचा आणि दूरदृष्टीचा जो प्रत्यय सर्वांसमोर आलेला होता, त्यातून ही व्यक्ती राष्ट्रनिर्माणासाठी किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव प्रत्येकाला होऊ लागलेली होती. बाबासाहेबांनी जगातील कितीतरी देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास केलेला होता. बरं, या संविधानाचा अभ्यासच नव्हे तर आपल्या देशातील समाजव्यवस्थेचा देखील स्व अनुभवातून बाबासाहेबांना पुरेपूर कल्पना होती की आपला भारतीय समाज कसा आहे. अशा वेळेला आपलं राष्ट्र समर्थपणे कसं उभं राहू शकतं याची एक कंप्लीट ब्ल्यूप्रिंट बाबासाहेबांच्या डोक्यात होती. आणि ही ब्ल्यूप्रिंट बाबासाहेब सातत्याने आपल्या कामकाजाच्या माध्यमातून सर्व संविधान सभेसमोर मांडत येत होते. संविधान सभा निर्माण झालेली आहे, कशी बनवायची या संदर्भातली चर्चा चालू आहे. परंतु संविधानाचा मसुदा कोण तयार करेल हा प्रश्न राष्ट्रीय सभेसमोर उभा राहिलेला होता. अशा वेळेला कितीतरी देशी आणि विदेशी नावांची चर्चा आपापसात झालेली होती. परंतु तरीही त्यावेळेला बाबासाहेबांसारख्या अफाट ज्ञानाचा आणि दूरदृष्टी असलेला कुठलाही दुसरा सक्षम पर्याय राष्ट्रीय सभेसमोर नव्हता. परंतु पुढे दुर्दैवाने देशाची फाळणी झाली आणि बाबासाहेब ज्या बंगाल प्रांतातील बरिशाल ह्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून गेले होते तो मतदारसंघ
पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगलादेशात गेला। त्यामुळे बाबासाहेब आता एक प्रकारे पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले। त्यांच्यासोबतच बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल हे देखील ज्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून गेलेले होते तो मतदारसंघसुद्धा पूर्व पाकिस्तानात गेला। आता बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल हे तिथलेच रहिवासी असल्याकारणाने त्यांनी पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्यत्व स्वीकारले। तेथे त्यांच्यावरती कायदेमंत्र्याची जबाबदारी देखील सोपवण्यात आली, परंतु बाबासाहेबांना हे मान्य नव्हते। माझी सर्व माणसं इथं भारतात असताना मी पाकिस्तानात जाऊन काय करू, ह्या विचाराने बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। बाबासाहेबांच्या ह्या राजीनाम्यामुळे संविधान सभेत एक मोठी वैचारिक पोकळी निर्माण झाली। आतापर्यंतच्या संविधान सभेतील कामकाजामुळे बाबासाहेब हे आपल्या देशाच्या निर्मितीसाठी, आपल्या राष्ट्र निर्माणासाठी किती महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे याची पुरेपूर जाणीव सर्वांना झालेली होती। जर संविधानाला कोणी योग्य न्याय देऊ शकतो तर ते बाबासाहेबच आहे हे सगळ्यांना मनोमन पटलेले होते। विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलं जातं, त्याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणूनच त्यावेळी बॉम्बे प्रांतातील बॅरिस्टर M.R. जयकर यांनी पंडित नेहरूंशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे दिलेल्या राजीनाम्यामुळे जी रिक्त जागा झालेली होती त्या रिक्त जागेवरती बाबासाहेबांचीच नियुक्ती व्हावी म्हणून अगदी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीच नव्हे तर सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या नेत्यांनी देखील मुंबई प्रांतातील जे प्रधानमंत्री होते त्यांना आणि तेथील प्रमुख नेत्यांना पत्र लिहून विनंती केली की ह्या जागेवरती बाबासाहेब आंबेडकर हेच संविधान सभेसाठी निवडून आले पाहिजे। म्हणजेच ज्यांनी अगोदर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले, प्रचंड विरोध केला, त्यांनीच आता बाबासाहेबांच्या अफाट ज्ञानापुढे शरणागती स्वीकारत बाबासाहेबांच्या संविधान सभेत येण्याचा मार्ग स्वतःच प्रशस्त करून दिला। म्हणजे अगदी एखाद्या चित्रपटाला शोभावा असाच हा बाबासाहेबांचा संविधान सभेचा प्रवास आहे। बाबासाहेब कोणाच्याही मेहरबानीने संविधान सभेत पोहोचलेले नाहीत, तर ते स्वतःच्या अफाट बुद्धिमत्ता, ज्ञान, दूरदृष्टी आणि राष्ट्र निर्माणासाठी असलेल्या प्रचंड क्षमतेच्या आधारावरच ते त्या संविधान सभेत पोहोचलेले आहेत। 20 जुलै 1947ला तिरंगा ध्वजाला आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली। 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला। देशाच्या फाळणीनंतर आपल्या संविधान सभेची जी 389 ही सदस्य संख्या होती ती 299वर आली। आता ह्या संविधान सभेच्या एकंदरीत 12 बैठका घेण्यात आल्या। जवळपास ह्या बैठकांमधले कामकाज 166 दिवस चालले। त्यापैकी 114 दिवस हे राज्यघटनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी वापरण्यात आले। आता ह्या संविधान सभेचं कामकाज अतिशय जलद गतीने चालावं म्हणून 22 उपसमित्या गठीत करण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची होती ती मसुदा समिती। आता ह्या मसुदा समितीकडे राज्यघटनेचा मसुदा निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली होती। या मसुदा समितीच्या पहिल्याच बैठकीत म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी अर्थातच त्याचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांसह 7 सदस्य होते। या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। यांच्यासोबतच अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर कन्हैयालाल मुंशी, गोपाल स्वामी अय्यंगार, मोहम्मद सादुल्ला, टी कृष्णम्माचारी आणि एन माधवराव यांचा समावेश होता। भारत सरकारच्या राजपत्राद्वारे घटनेचा मसुदा जनतेच्या माहितीसाठी व जनतेकडून सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला। संविधान सभेने घटनेच्या मसुद्यावर 4 नोव्हेंबर 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत एवढा प्रदीर्घ काळ चर्चा केली। या चर्चेदरम्यान अगदी नागरिकांकडून आलेल्या 7635 पैकी 2473 सूचनाही संविधान सभेने विचारार्थ घेतल्या। सर्वसाधारणपणे संविधान सभेने आपल्या संविधान निर्मितीचं कार्य हे 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसात पूर्ण केले। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण आपल्या राज्यघटनेचा स्वीकार केला। केवळ स्वीकारच नाही केला तर काही अंशी राज्यघटना त्या दिवशी लागू देखील केली। आता काही अंशी असा शब्द मी का वापरतोय तर त्या दिवशी अनुच्छेद 394 हे लागू करण्यात आलं। या अनुच्छेद 394 मध्ये वेगवेगळ्या 15 अनुच्छेदांचा समावेश आहे। ती म्हणजे अनुच्छेद 5, 6, 7, 8,
9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 व 393 या अनुच्छेदांचा समावेश आहे। हे अनुच्छेद या 26 नोव्हेंबर 1949 रोजीच अनुच्छेद 394च्या अनुषंगाने लागू करण्यात आले होते। ह्या अनुच्छेद 394 मध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे का हे अनुच्छेद म्हणजे 394 अनुच्छेद हे तात्काळ लागू करण्यात येईल आणि या व्यतिरिक्त राज्यघटनेमध्ये जे इतर अनुच्छेद आहेत किंवा इतर ज्या तरतुदी आहेत त्यांची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून करण्यात येईल। अर्थातच या सर्व अनुच्छेदांना आपण पुढे सविस्तरपणे बघणारच आहोत। 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची शेवटची 12वी बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये संविधान सभेने महत्त्वाची 2 कार्य केली। एक म्हणजे आता आपली राज्यघटना लिहून पूर्णपणे तयार झालेली आहे, या अर्थाने तेथे उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले। आता आपल्या देशाचं संविधान लिहून पूर्ण झालेलं होतं, त्याच्यावर अगदी ते पूर्ण झालं म्हणून 284 सदस्यांनी सह्या देखील केलेल्या होत्या। परंतु आता हे जे निर्माण झालेलं कायदेशीर दस्तऐवज आहे याला शीर्षक काय द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला। यासाठी आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 393 मध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आली की आपल्या ह्या कायदेशीर दस्तऐवजाला भारताचे संविधान असे शीर्षक देण्यात येईल। आता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल की आपल्या देशाला स्वातंत्र्य तर 15 ऑगस्ट 1947ला मिळालं आणि आपली राज्यघटना लिहून ती अंमलात कधी आली तर 26 जानेवारी 1950 मध्ये। मग हा जो कालावधी आहे या दरम्यान देशाचा राज्यकारभार कशाच्या आधारावर चालला असेल तर निश्चितच बंधू आणि भगिनींनो या प्रश्नाचं उत्तर मिळतं ते इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 मध्ये भारताला स्वतंत्रता देण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतासंदर्भातला हा शेवटचा ॲक्ट पास करण्यात आला। यामध्ये स्पष्टपणे अशी तरतूद करण्यात आलेली होती की जोपर्यंत नवीन राज्यघटना लागू होत नाही तोपर्यंत भारताचा राज्यकारभार हा 1935चा जो भारत सरकार कायदा होता त्या कायद्यानुसार चालेल। आणि म्हणूनच बंधू आणि भगिनींनो आपल्या राज्यघटनेतील जे शेवटचे अनुच्छेद आहे अनुच्छेद 395 यामध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे की आता इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 व भारत सरकार कायदा 1935 हे दोन्ही कायदे निरसित म्हणजेच रद्द करण्यात आलेले आहेत। याचा स्पष्टपणे अर्थ असा होता की यापुढे आता आम्ही ब्रिटिशांच्या कुठल्याही कायद्याने आपला राज्यकारभार चालवणार नाही तर तो चालेल आता केवळ आणि केवळ भारतीय राज्यघटनेनुसारच। अर्थातच संविधान निर्मितीची ही जी प्रक्रिया झाली होती याच्यात अनेक मान्यवरांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभलेले होते ज्यांचा उल्लेख स्वतः बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये केलेला होता। परंतु आपण जर का संपूर्ण प्रक्रियेवर नजर फिरवली तर संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे अतिशय महत्त्वपूर्ण योगदान लाभलेले होते। कारण ज्या मसुदा समितीचे बाबासाहेब अध्यक्ष होते त्या मसुदा समितीतील काही सदस्य हे आजारपण, परदेश वास्तव्य किंवा मृत्यू, राजीनामा या अशा अनेक कारणाने संविधान सभेच्या मसुदा समितीत कार्यरत नव्हते आणि त्यामुळे संविधान सभेमध्ये सदस्य जे काही सूचना मांडत आहेत तर त्या सूचना कायदेशीर भाषेमध्ये मांडणे किंवा मग त्या सूचनांना एखाद्या दुसऱ्या देशाच्या राज्यघटनेमध्ये नेमकी काय तरतूद करण्यात आलेली आहे ती सर्वांच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, त्यांना कायदेशीर भाषेमध्ये शब्दबद्ध करणे अशी सर्व महत्त्वपूर्ण ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या सर्वच्या सर्व जबाबदाऱ्या बाबासाहेब एकटे पार पाडत होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते। 24 जानेवारी 1950 रोजीच्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या मनोगतामध्ये मुख्यतः बाबासाहेबांच्याच कार्याचा गौरव करण्यात आला। त्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले होते की संविधान सभेचा अध्यक्ष म्हणून मी जर का काही अतिशय महत्त्वाचं कार्य केलं असेल तर ते कार्य होतं मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची निवड करणं। कारण या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे त्याला तोड नाही। या संविधान सभेमध्ये सदस्य असलेले के.व्ही. राव आपल्या मनोगतात म्हटले होते की बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे केवळ बापच नव्हे तर आई देखील आहेत। याच संविधान सभेचे आणखीन एक सदस्य असलेल्या श्यामानंद सहाय यांनी आपल्या मनोगतात
व्यक्त करताना सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महनीय कार्याबद्दल केवळ ह्या सभागृहानेच नव्हे तर संपूर्ण देशाने कृतज्ञ असलं पाहिजे आणि केवळ वर्तमानातच नाही तर भविष्य काळात असणाऱ्या जनतेने देखील बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। या सभेत कितीतरी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून केल्याचे आपल्या निदर्शनास येईल। अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगातील एक सर्वोत्तम संविधान बनवून आपल्या संविधानकर्त्यांनी आपल्या भारतीयांना बहाल केलेले आहे। त्याबद्दल आपण सर्वांनी भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान सभेतील इतर सर्व मान्यवरांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे। या भागात आपण संविधान सभेविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर आपले संविधान ह्या व्याख्यानमालेच्या पुढील भागात आपण आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत याविषयी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।